फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. खूप छान अभिनंदन. लाजू नको, घे भर लाज. लवली मिस, बंगला खूप छान आहे तुझा. थँक्यू बॉस, थँक्यू व्हेरी मच. अरे पण तू घे ना, लाजतोस काय? घे भर अजून. अरे इनफ यार, आता 4 पॅक झालेले आहेत. त्याला काय होतं रे, घे. मीर, म्युझिक चेंज कर ना. म्युझिक चेंज करू आणि काय लावू? भक्तिगीत. डोंट जोक यार, तुझा आणि भक्तिगीताचा काही संबंध आहे का? हा, हे खरं आहे. देव भक्ती, भक्तिगीता यापासून दूर आहे म्हणूनच सुखी आहे. हे घ्या ना यार, लाजू नका. चला चिअर्स. काय सांगतेस? म्हणजे तुम्ही वास्तुशांत न करताच गृहप्रवेश केलास? तर काय सांगू तुला, मिहिरचे व्ह्यूज ना या बाबतीत जरा वेगळेच आहेत. वास्तुशांत, पूजा या गोष्टीवर त्याचा अजिबात विश्वास नाहीये. अगं पण गौरी, तू नाही का त्याला आग्रह धरायचास? अगं मी सांगितलं त्याला, पण तो ऐकेल तर ना. दगड विटांचं घर, त्याची कसली शांत करायची असं म्हणतो तो. एनिवे चला. हा पेक तुझ्या नवीन बंगल्यासाठी. येस, माझ्या बंगल्यासाठी. घर कसं वाटलं? खूप सुंदर आहे घर. तुला आधीच सांगितलं खूप सुरेख म्हणून. जरा एक्सक्यूज मी. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे त्याचा, दोघे जण कधीच वेळेवर पोहोचलेला नाही. तुम्ही कधीच लेट नेहमी. जरा 2 मिनिटं. 1 मिनिट आलो, मी चालू द्या. मिहिर, आय थिंक इट्स टू लेट. आता आपल्याला जर आटोपता घ्यायला हवं. डोंट बी स्पोर्ट यार, आता तर मजा येते. मला थकायलाच आहे रे. मला कंटाळा सुद्धा आलाय. यू कॅरी ऑन ना. मी जाऊन झोपते आता. सकाळी पसारा सुद्धा मलाच आवरायचं सगळं. ठीक आहे, चल मी थांबतो यांच्यासोबत. ओके, चल. गुड नाईट. तेवढा अरे भरला नाही ग्लास, घे ना. तू लाजतोय. हे लाजू नको रे बाबा. घे. लवली पार्टी मिस. थँक्यू बॉस, थँक्यू व्हेरी मच. चला निघूया. मला वाटलं तू म्हणशील म्हणून. चल, गुड नाईट बॉस. गुड नाईट. गुड मॉर्निंग बोलला तरी चालेल. रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत. त्याला काय होतं रे, 4 वाजेपर्यंत बसू शकतो आपण. चल चला. ओके, या रे पुन्हा. हा. थकली होतीस ना? नाही, जरा अस्वस्थ वाटतंय. मगापासून कातर हुरहुरल्यासारखं होतंय. पार्टी मध्येच सोडून का आलीस? कंटाळा आला मला. सगळी जण सारखं तेच बोलत होते. वास्तुशांत का नाही केली, पूजा का नाही घातली, आणि तसंही पार्टी सुद्धा संपतच आली होती. हा, मग छान झोपायचं येऊन. म्हणूनच आले होते, पण झोपच येत नव्हती.
मग वाचत बसले. वाचून वाचून काय वाचतेस तर भूताची पुस्तकं. अगं इतर कितीतरी गोष्टी आहेत वाचायला. शेक्सपियर वाच, वुडहाऊस वाच, पुलं वाच, वपू वाच. तुला माहिती आहे ना, मला भूताचीच पुस्तकं वाचायला आवडतात. मजा येते घाबरायला. मग हे असं अस्वस्थ होतं हुरहुरल्यासारखं. अगं एक काम करूया आता, मस्त झोपूया छानपैकी. हा झोप आली, लाईट बंद. 5 मिनिटं थांब ना, संपतच आलंय. मस्त झोप अरे आली. मी क्लायमॅक्सला पोहोचले, प्लीज. अरे ह्यातलं भूत आहे ना ते. अरे ऐक ना, 2 मिनिटं. अरे झोप आली आहे, झोप छानपैकी. एवढ्या रात्री घरात काय करताय? हे घर माझं आहे. सारा कोणी आवरला?
मला ना गौरी, तू ही जी भूताखेतांची पुस्तकं वाचतेस ना, त्यांनी तुझं डोकं खराब केलंय. त्या पुस्तकांनीच पछाडलंय तुला. अगं जे आपल्या मनात असतं तेच आपल्याला स्वप्नात दिसतं. म्हणून दिसली तुला ती बाई. अच्छा, मग तो पसारा कोणी आवरला? तू? मी कशाला आवरणार आहे? अंजनीनं आवरला असेल आपण उठण्याआधी. मिहीर अंजनी सकाळी आली होती आणि मी काल रात्री उशिराबद्दल बोलते. जवळजवळ 3:30-4 वाजले असतील तेव्हा. यू मस्ट बी स्लीप वॉकिंग गौरी. स्लीप वॉकिंग म्हणजे असं होतं ना, एखादा माणूस रात्री झोपेत चालतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला काहीच आठवत नाही. म्हणजे तो रात्री झोपेत काम सुद्धा करतो पण दुसऱ्या दिवशी सगळं विसरलेलं. तुझ्या बाबत सुद्धा असंच झालं असणार आहे. पण मग याआधी कसं नाही झालं कधी? काल पार्टीत जीन जास्त झाली का काय? मिहीर, आय एम सिरियस अँड यू नो आय डोंट ड्रिंक. नाही का, गंमत केली तुझी जरा. चल, उशीर होतोय. मस्त रात्री बोलूया आरामात. ओके, चल भेटे. काय सकाळच्याला साहेबासंग बोलत होता, थोडं थोडं पडलं कानावर. आमचं बोलणं ऐकत होतीस तू? नाही, मुद्दामून नाही, थोडं थोडं येतच की कानावर. तू मासे म्हण रातच्याला सपान पडलं. हो अगं, स्वप्नात ना एक बाई दिसली ग मला. खूप खूप भयानक होती ती. आता बघूया बाई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही इथं राहायला आला तर कोणता दिवस होता? रविवार. तसं नाही, म्हणजे रविवारी काय होतं? काय असणार, सुट्टी होती. हे बी नाही, तिथी कोणची होती ठाव हाय तुम्हाला? आमुषा होती. आमुषा लई वाईट असते आमुषा. हे बघ, अमावस्या काय किंवा पौर्णिमा काय, मिहीरसाठी सगळे दिवस सारखे आहेत. रविवार होता ना, सुट्टी होती, ते जास्त महत्वाचं. म्हणजे शिफ्टिंगला बरं पडतं ना. अरे देवा रामा वाचिवर यासनी. ताई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, वास्तू शांत करायला पाहिजे घराची. खूप होतो नाही तर लई वंगाळ गोष्टी घडत्यात. आता आला ना पडता. हा, म्हणजे आता आणखी पण काही घडेल का? हा, काय बाई घडलं नाही म्हणजे झालं. काही बाई म्हणजे? अहो, ज्या घरावर मंगळाची सावली हाय तिथं काय बी घडू शकतं. पण ही अमंगळाची सावली जाईल ना? म्हणजे हा हा, जाईन ना, जाईन. आमच्या वस्तीमध्ये एक बाबा राहतो, तो का ना मंतरलेलं पाणी देतो, ते घरामध्ये शिपडायचं म्हणजे सारं अमंगळ चाललं जातो. अगं पण मी त्या बाबाकडे, म्हणजे मला कसं जमेल तिकडे जायला? हा, अहो तुम्ही कशा पायी जाता स्वतः? मी कशासाठी हाय? मी जातो तिकडं, मी घेऊन येतो मंतरलेलं पाणी. असं अहो, अमंगळाची एंट्री बी व्हायची नाही तिकडं. तसं झालं ना तर खरंच बरं होईल ग. मी जातो ना, घेऊन येतो. मग जाऊ म्हणता? दक्षिणा द्यावी लागेल थोडीशी. किती रुपये? द्या राजी खुशी ना, 500,000. चालेल, मी देईन तुला. पण फक्त मिहीर याच्या आत परत ये. हा हा हा, हे गेले ना, हे आले. चल मग आत्ताच पैसे देते तुला.
मिहीर तू असोय. मग तुला काय वाटलं तुझ्या त्या गोष्टीतलं भूत आलं का काय? तुझ्यापेक्षा ते भूत परवडलं. भूत परवडलं. मग हाऊ वॉज द डे? काय केलं दिवसभर? काही नाही, अख्खा दिवस झोपून काढला. छान. मग झोपेत स्वप्न वगैरे पडली की नाही? कालची तुझी ती स्वप्नातली बाई ती पुन्हा दिसली की नाही तुला? मिहीर. ओके 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 तट्टा नाही. पण काय असतं ना की याची भूतं वगैरे काही नसतात. हे सगळे आपल्या कल्पनांचे खेळ आहेत. यांचा वेळ जात नाही ना, ते लोक अशा कथांना जन्माला घालतात. ताई जेवण लावलंय. तुम्ही वा पुढे. सोनू सोनू मिहीर, अरे सोनू कुठे गेला? आत्ताच होता ना इथे. गेला असेल ना त्याच्या रूम कडे बघ. हा मी त्याला घेऊन येते. सोनू सोनू इथे पण नाहीये. गेला कुठे? सोनू. मिहीर, अरे सोनू त्याच्या खोलीत नाहीये, आपल्या पण खोलीत नाहीये. कुठे गेलाय? अगं कुठे जाणार? बाहेर बघितलंस का? नाही. बघ खेळत असेल. हो बघते. सोनू कोणाशी बोलतोय? सोनू इथे काय करतोस तू? एकटाच? नाही आंटी सोबत. आंटी? कोण आंटी? ती नाही का इकडे आता बसली होती. सोनू तू आता बघ मी सांगितलं होतं ना बाहेर असेल म्हणून. तू पण ना गौरी कधी कधी उगाच एवढ्या तेवढ्याला पॅनिक होतेस. अरे पण मिहीर. पण काय? चला मग जेवायला चला. चला सोनू जेवूया मस्त. मंतरलेलं पाणी. आपण हे घर विकून टाकूया. तिला नको इथे कोणी राहायला. गौरी हे आपलं घर आहे, आपल्या कष्टाच्या पैशांनी विकत घेतलेलं. आपण हे घर सोडून कुठेही जाणार नाही, अगदी इथे भूत असलं तरी. इडा पिडा टळो, इडा पिडा टळो, इडा पिडा टळो, इडा पिडा टळो, घरामध्ये शांती येओ. इडा पिडा टळो, अमंगळ टळो, इडा पिडा टळो, शांती येओ, घरामध्ये शांती येओ. इडा पिडा टळो, 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 इडा पिडा टळो. खरंच या मंतरलेल्या पाण्याने इडापिडा टळेल ना? तर काल रातच्याचं सांगितलं नाही का तुम्ही मला? सोनू बाबाचं काहीतरी विलाज करायलाच पाहिजे. कोणती ना बाई दिसली त्याला असं म्हणाला तो, आणि तिला आंटी म्हणत होता तो. एकदा असं वाटलं की सगळं जाऊन मिहीरला सांगावं, पण त्याचा कुठे विश्वास बसणार आहे. जाऊ द्या, साहेबाचा विश्वास नाही बसत तर नको बसू दे, पण तुम्ही तर काहीतरी करायला पाहिजे ना. तोच तर विचार करते.
साहेब, बंगल्याच्या आसपासचा सर्व परिसर पाहिला, पण मुलाचा कुठेच पत्ता नाही. अरे देवा. गौरी, गौरी शांत हो प्लीज. हे बघा, मला वाटतं ही किडनॅपिंगची केस असावी. सोनू, सोनू, मिहिर, 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 सोनू गायब झाला. काय हो? तो त्याच्या खोलीत नाही, तो कुठेच सापडत नाही. चालला लवकर. हो इन्स्पेक्टर, अहो आम्ही सगळीकडे शोधलं पण माझा मुलगा कुठेच सापडत नाहीये. प्लीज, आम्हाला खूप काळजी वाटते. प्लीज तुम्ही लवकर या. गौरी, पोलीस येत आहेत. अखेरचं कधी पाहिलं होतं मी तुमच्या मुलाला? रात्री जेवल्यानंतर मी स्वतः झोपवलं होतं त्याला, साधारण 10च्या सुमारास. साहेब, बंगल्याच्या आसपासचा सर्व परिसर पाहिला, पण मुलाचा कुठेच पत्ता नाही. अरे देवा. गौरी, गौरी शांत हो प्लीज. हे बघा, मला वाटतं ही किडनॅपिंगची केस असावी. नाही म्हणजे तुमचा कुणावर संशय वगैरे काही? संशय नाही हो, कुणावर संशय असणार आमचा? हल्ली शहरामध्ये किडनॅपिंगच्या या केसेस फार वाढत चालल्यात आणि खंडणीसाठी वाटेल ते करतात हे किडनॅपर. पण मग आता काय करायचं? तुमच्या मुलाचा एखादा रिसेंटली असलेला फोटो द्या आणि त्याची काही वर्णनही द्या. तसं सगळ्या पोलीस स्टेशनला आम्हाला कळवावं लागेल आणि नाकाबंदीही करावी लागेल. चला रे, तुम्ही गाडी काढा, मी फोटो घेऊन येतो. हे बघा, सोनू, 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 अरे कुठे गेला होतास तू? माझा एक आपण हे घर विकून टाकूया. या घरावर ना तावली आहे अभद्राची. मला नाही राहायचं या घरात. म्हणजे एवढं सोपं आहे का घर विकणं? आणि एवढ्या पैशात दुसरं घर मिळणार आहे का? अगं किती स्वस्तात मिळालंय आपल्याला हे घर. हो, पण शेवटी महागात पडेल ते आपल्याला. कारण या घरात जी बाई राहते ना, तिला नकोय कोणी इथे राहिलेलं. हे प्लीज डोंट स्टार्ट इट अगेन यार. हे बघ, या घरात कुठलीही बाई राहत नाही. असती तर मला नसती का दिसली? भूत सगळ्यांना दिसत नसतात. असं म्हटलं की झालं. हे बघ गौरी, तू 4-5 दिवस कुठेतरी बाहेर जाऊन माहेरी जा. तुला चेंज मिळेल आणि तुझ्या डोक्यात हे जे भूत बसलंय ना, हे निघून जाईल. हे भूत फक्त माझ्या डोक्यात बसलेलं नाहीये. ते ह्या घरात सुद्धा आहे. अरे, त्या बाईने मला स्पष्टपणे हे घर सोडून जायला सांगितलंय. हे बघ, हे बघ, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर काल रात्री सोनू हरवल्याची संगती कशी लावणार आहेस तू? अगं, वेळ काळ करण्याचं वय आहे का त्याचं? त्याला रात्री जाग आली, गेला खेळायला. दाराचं लॅच उघडून आणि कडी, एवढ्या वरती हात तरी पोहोचतो का त्याचा? अगं, कदाचित तू कडी लावायला विसरली असतील काल. होतं ना असं कधी कधी. काल रात्री घरी आल्यानंतर सोनू काय म्हणाला ते ऐकलं होतं?
सोनू इथे काय करतोयस तू? खेळतोय. एकटाच? नाही आंटी सोबत. आंटी? कोण आंटी? ती नाही का इकडे आता बसली होती. सोनू तू वाचतो. तो म्हणाला मी आंटींबरोबर खेळत होतो. आणि आंटी म्हणजे तीच बाई आहे ज्याची मला दिसते. माझी खात्री आहे वेळ आली ना तर सोनू काही बरं वाईट करायला ती पुढे मागे नाही बघणार रे. तिला तिला खूप असोशी आहे या घराबद्दल. तिला खूप पॉझिटिव्ह आहे रे. या सगळ्या तुझ्या फालतू कल्पना आहेत, या तुझ्याकडेच ठेव. आपल्या कल्पनांना जरा आवर घाल. त्यामुळे असं काही नाहीये. आपण रागवू नये म्हणून खोटं बोलतोय सोनू. समथिंग काय? व्हेरी इनसेन्सिटिव्ह आणि ना स्टबर्न आहेस तू. स्वतःच्या हेकेखोरपणा पुढे तुला स्वतःची बायको आणि स्वतःच्या मुलाचा सुद्धा विचार येत नाहीये. मी काय करावं असं तुझं मत आहे? हे अंगारे धुपारे करू? असं म्हणत नाहीये रे मी. आपण फक्त हे घर सोडून जाऊया. आणि हे बघ तू जर येणार नसलास ना तर मी निघून जाईन. अगं कारण तुला जरी काळजी नसली ना तरी मला काळजी आहे आपल्या बाळाची. ठीक आहे, मला आता उशीर होतोय. आल्यावर बोलू या विषयावर. अंजनी 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 काय झालं? मी नाही करायचं इथं काम नाही करायचं. अंजनी गौरीताई तुम्ही या आत या. ताई बसा. काय झालं? मगाशी अशी पळून का गेलीस तू? ताई रश्मिताईचं भूत बघितलं मी. तो कुकवाचा करंडा पाहून मी फिरली माझी. हा शपथ सांगते मी चोरला तो करंडा. काय रश्मिताईचं भूत अंगावर आलं माझ्या. कोण रश्मिताई? त्या बंगल्याची तुमच्या आधीची मालकीन. तसा जोडा चांगला होता. 3-4 वर्ष झाली होती लग्नाला. रश्मिताईचं आपल्या नवऱ्यावर लई प्रेम होतं. संसारात बी लई जीव. पण काय अगदीच फिरले. त्यांच्या संसारात विघ्न आलं. विघ्न?
रश्मिताईचा नवरा एका नटरंगी बाईच्या नादी लागला, पार खुळावला की हो. रश्मिताईनं लई समजावलं, पण नाही ऐकलं. एक दिवस तर खरंच केला. त्या बाईला घेऊन आला पार झोपायच्या खोलीपर्यंत. मग काय, रश्मिताईनं बघितलं ते स्वतःच्याच घरात असं नाही सहन झालं त्यासनी. पुढे काय झालं? त्याच रात्री रश्मिताईने जीव दिला. आता स्वतःला पेटून घेतलं की नवऱ्यानं तिला पेटवलं काय बी कळलं नाही बघा. रश्मिताई मेल्यावर 3-4 महिन्यात लगीन केलं दोघांनी, पण काय लगीन फळलं नाही बघा. त्यासनी लग्न होऊन हप्ता होत नाही त्योच. काय झालं? दोघाचं मुर्द सापडलं निघण्याच्या खोलीच्या तिथं. हो, पोलीस तपास वगैरे समजा झालं, पण दोघं कसे मेले काय कळलंच नाही बघा. आता बघा याला बी वरीच झालं, मग तुम्ही आल्या. अंजनी, बापरे काय भयंकर आहे ग हे सगळं. रश्मिताईचं भूत नाही जगू देणार कोणाला त्या बंगल्यामध्ये. उभारल्या संसारावरून उठावं लागलं की हो तिला. नाही अगं, पण तू ते मंतरलेलं पाणी आणलं होतंस ना, त्याचा काहीच उपयोग नाही का म्हणा. अहो कसलं हो मंतरलेलं पाणी. ताई, मी फसवलं तुम्हाला पैशासाठी. माफी द्या ताई, माफी द्या. पण त्या रश्मिताईच्या भूतानं चांगला धडा शिकविला की मला. ताई, तुम्हाला सांगते, तुम्ही या घरात नका राहू. ते रश्मिताईचं भूत नाही जगू देणार तुम्हाला. तुमच्या जीवासनी तो काय. पण कसं सोडून जाणार घर? काहीतरी उपाय करायलाच हवा. गौरी, गौरी काय करते? गौरी, तू वेडी झाली. नाही प्लीज, माझ्या सोनूला काय करू नकोस. तुला हे घर सोडून जायला सांगितलं होतं मी, पण हे घर आमचं आहे, आम्ही विकत घेतलंय. नाही, हे घर माझं आहे, माझं एकटीचं. नाही, हे घर आमचं आहे, माझं आहे हे घर. या घरात कुणालाही जगू देणार नाही मी आता.
सोनू सोनू हे घर माझं आहे. हे घर सोडून जा. हे घर माझं आहे. हे माझं घर आहे. इथे जो कोणी येईल त्याला जिवंत नाही जोडणार. हे घर माझं आहे, फक्त माझं आहे. हे माझं घर आहे. कोणाला जिवंत जोडणार नाही मी. हा बंगला विकणे आहे. विकणे नाही, विकला गेला आहे. किती सुंदर बंगला आहे. फारच स्वस्तात मिळाला नाही आपल्याला. हो ना. काय झालं? ऑल ऑल राईट? काय झालं चित्रा? तिथे कोणीतरी होतं. हे कोण आहे तिकडे? हे बघ तिथे कुणी नाहीये, नुसता तुला भास झालाय. अगं नाही मी पाहिलं तिकडे कोणीतरी होतं. आपण सोडून इथे दुसरं कुणी आहे का? हा सगळ्यांना त्या व्हॉइस मेसेजचा परिणाम आहे. व्हॉइस मेसेज? हो.